पण आज वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं एक पुढचं पाऊल पडलेलं आहे आणि ते पुढची स्टेप म्हणजे मित्रांनो आपण आता बघत आहे की ह्या रेल्वेच्या स्लीपर्स आम्ही अगोदर तुम्हाला दाखवलं होतं मित्रांनो 2 महिने अगोदर की ज्या स्लीपर आपल्या रेल्वे स्टेशनला आल्या होत्या आणि त्या कोण्या गावून येतात, त्या कशा बनतात, त्याच्या मागचा इतिहास काय आहे याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या अगोदरचे व्हिडिओ दिलेले आहे। परंतु आता मित्रांनो आपला हा जो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा जो ट्रॅक आहे त्या रेल्वेच्या ट्रॅकवर मित्रांनो आता ह्या रेल्वेच्या स्लीपर्स बघा, तुम्हाला 20-20 फुटावर ह्या रेल्वेच्या स्लीपर आता ह्या टाकलेल्या दिसत आहे। मित्रांनो याचाच अर्थ असा की आता याचं जे पिचिंगचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि याच्यानंतरची जी स्टेप आहे मित्रांनो तर आता ह्या रेल्वेच्या स्लीपर टाकायची आहे। तर आपण बघू शकता मित्रांनो की आपली नजर जाईल तिथपर्यंत ह्या रेल्वेच्या ज्या स्लीपर्स आहेत ह्या 10-10, 20-20 फुटावर येऊन टाकलेल्या स्टेप बाय स्टेप। म्हणजे मित्रांनो आता याची जी स्टेप आहे तर ती आता हे रेल्वेच्या स्लीपर टाकण्याची आहे आणि ह्या रेल्वेच्या स्लीपर मित्रांनो टाकल्याच्या नंतर याच्यानंतर मित्रांनो डायरेक्ट याच्यावर तुमच्या रेल्वेची पटरी येणार आहे। हे याची जी आहे रुंदी जी आहे मित्रांनो ती आहे जवळपास 6.5 फूट आणि हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आहे आपला आणि हे इलेक्ट्रिकवर धावणारी हा पूर्ण रेल्वे मार्ग राहणार आहे। तर मित्रांनो ह्या 283 किलोमीटरमध्ये तुम्हाला कुठंच रेल्वेचं गेट दिसणार नाही आणि जी सरासरी जे डिझेल इंजनची जी स्पीड होती रेल्वेची की 50 ते 60 किलोमीटरच्या प्रति घंट्याने डिझेल इंजन धावत होतं, परंतु ही जी आपली वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे आहे तर या रेल्वेची जी सुरुवातच आहे ती मित्रांनो 80 ते 90च्या समोर ही रेल्वे धावणार आहे। आज आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आणखी आवडले तर नक्कीच तुम्ही आम्हाला शेअर करा आणि या रेल्वेची आणखी माहिती तुम्हाला जर बघायची असली सुरुवातीपासूनची आमच्या जवळपास 4000 व्हिडिओ आम्ही अगोदर टाकले आहेत या रेल्वेचे व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि आमचे व्हिडिओ आवडले नक्कीच आम्हाला तुम्ही लाईक करून फॉलो करा आणि शेअर